मात्र त्याचा विचार, त्याचा आशीर्वाद आणि त्याचं कार्य हे पृथ्वी तलावरती कायम आणि कायम हे ठेवत राहत असतं। असं म्हणतात, कबीर म्हणतात की जब पैदा हुए लोग हसे उमरे, म्हणजे आपण जन्माला येणारा प्रत्येक माणूस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मुलगा असेल मुलगी असेल, आपल्या घरात आलेली मुलगा असेल मुलगी असेल, ज्यावेळेस जन्माला येते त्यावेळेस मुलगी किंवा मुलगा रडत असतो, त्यांना का रडतो हे त्यांना ठाऊक नसतं, पण त्यांची आई असेल, त्यांचे वडील असेल, भाऊकी असेल, गावकी, ही सगळे आनंदित असतात, सगळे हसत असतात, कारण आपल्या घरात मुलगी जन्माला आली, आपल्या घरात मुलगा जन्माला आली, मुलगा जन्माला आला, ही गोष्ट त्यांना आनंदून करून ठेवते आणि म्हणून ते हसत असतात। कबीर म्हणतात की जब पैदा हुए लोग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो की जग रोए और हम हसे। आज ही माता गेली आहे आणि माता गेल्यानंतर आज त्यांची 3 मुलं, एक मुलगा हयात नाही, त्यांचे नातवंड असतील, त्यांच्या सुना असतील, त्यांचे सगळे जे पै पाहुणे असतील, नातेवाईक असतील, यांना प्रत्येकांना आज त्यांची आठवण येते। खरं पाहिलं तर हा 16 कशासाठी संपन्न करायचा आहे? मी नेहमी सांगत असतो की आम्ही वर्ष श्राद्ध करतो, कशासाठी करतो तर आपला आई किंवा आपला बाप ज्या वेळेस गेला असेल त्याची आठवण म्हणून आपण वर्ष श्राद्ध करतो, करायला हवं, कारण आपल्या आईची आपल्या बापाची आठवण ही आपल्याला वर्षातून तरी एकदा यायला हवी। पण मी नेहमी सांगत असतो की देवी वर्ष श्राद्धाला गुलाबजाम जेवायला घातले, तुम्ही लोकांना जिलेबी जेवायला घातली, तुम्ही लोकांना पंचपक्वान जेवायला घातले, हे अजिबात महत्वाचं नाही, हे अजिबात महत्वाचं नाही। तुम्ही लोकांना जेवायला देऊ नका, त्यांच्या पै पाहुणे असतील, सगळे नातेवाईक असेल, यांना उपाशी ठेवा, पण जी व्यक्ती गेलेली आहे त्या व्यक्तीचं चरित्र, त्यांचं अनुभव, त्यांचं जीवन आणि त्यांनी केलेलं कार्य हे लोकांच्या समोर यायला हवं, ते खऱ्या अर्थानं स्मरण आहे। तुम्ही घातलेलं जेवण हे इथून गेल्यानंतर बाहेर गेलेला माणूस दुसऱ्या दिवशी आठवत नाही, पण त्यांनी केलेलं कार्य हे कायम कायम स्मरणात राहतं। जर आज तुमच्या गावात अनेक माणसं गेली असतील, मेली असतील, पण एखाद्या त्याच्या नातवाला विचारा की आपल्या आजी बरोबर किंवा आपल्या आजा बरोबर तू आयुष्य घालवलंय, त्याच्या बाबत 10 मिनिटं बोल, 15 मिनिटं बोल, 1 तास बोल। ज्या बापाने, ज्या आईनं आपल्यासाठी उभं आयुष्य खर्च घातलं, ज्या बापानं, ज्या आईनं तुमच्या आणि माझ्यासाठी खस्ता खाल्ल्या, त्या आईविषयी, त्या बापाविषयी जर बोलायचं म्हटलं की घरात कोणालाच बोलता येत नाही। मग अशा कार्यक्रमातून खऱ्या अर्थानं त्यांचं स्मरण होत असतं आणि स्मरण हे त्याच्या येणाऱ्या भावी पिढीसाठी हे स्फूर्तीदायक ठरत असतं। म्हणून असे पुण्यस्मरणाचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे। खऱ्या अर्थानं आज जे चित्र कुटुंब आहे, आमच्या साहेबांनी सांगितलं की संभाजीनगरवरून इथे आले आणि इथे आल्यानंतर स्थायिक झाले, आपला काबाड कष्ट करत असताना, प्रपंच करत असताना, नोकरी करत असताना हे कुटुंब या मातीशी एकरूप झालं, नवे तर या मातीत खऱ्या अर्थानं या गावचंच म्हणून आज ते नावारूपाला आलं। खऱ्या अर्थानं आज त्यांची जी 3 मुलं हयात आहे, त्यांचे नातू आहे, त्या प्रत्येकाला विचार, आज हा कार्यक्रम संपन्न होत असताना किंवा ज्याची आई वारलेली आहे, ज्याचे वडील वारले आहे, त्याला विचारा की आईचं आणि बापाचं महत्व काय आहे, आईचं आणि बापाचं महत्व काय आहे हे गेल्यानंतर कळतं। आज सुद्धा त्यांची जी मुलं आहेत त्यांना वाटत असेल की आपली आई आज जिवंत असायला हवी होती, माझं हे वैभव, माझी ही संपत्ती, आपली ही नातवंड, आपल्या ह्या नाती पाहायला आजी असेल, त्यांचे जे वडील असेल, आजोबा असतील, ते हयात पाहिजे असं इथल्या त्या पुरांना वाटत असेल। खऱ्या अर्थानं ही श्रद्धांजली आहे। म्हणून मी नेहमी सांगत असतो की माझ्या आईचं नाव तुम्हाला सांगता येणार नाही, माझ्या बापाचं नाव तुम्हाला सांगता येईल का तर नाही सांगता येणार। तुमच्या आईचं नाव मला माहित नाही, तुमच्या बापाचं नाव मला माहित नाही, किंवा माझ्या खापरपंजाचं नाव तुम्हाला सुद्धा सांगता येणार नाही, माझ्या मुलाचं नाव कुणी इथे सांगू शकणार नाही, माझ्या मुलीचं नाव कुणी सांगू शकणार नाही, सांगेल कुणीच सांगू शकणार नाही। परंतु जर ती माणसं समाजासाठी काम करतात आणि जी माणसं समाजाच्या उपयोगी पडतात, स्वतःचा प्रपंच करत असताना, हलापेष्टा करत असताना ही माता उभी राहते, आपल्या मुलाला, पहिल्या मुलगा जो विश्वनाथ नावाचा मुलगा आहे त्याला मिलिटरीत पाठवते। साधी सुधी गोष्ट नाही मिलिटरीत पाठवणे म्हणजे, त्याकडे मिलिटरीत पाठवायचं आहे, मिलिटरीत जाणं म्हणजे मृत्यू आहे, मृत्यू आहे। आणि असं ठाऊक असताना, असं माहीत असताना जी माता आपल्या मुलाला या देशासाठी, या समाजासाठी आणि इथल्या संबंध लोकांसाठी देशाच्या संरक्षणाच्या भिंती संरक्षण करण्यासाठी जर आपला मुलगा देत असेल तर ती माता किती ग्रेट असेल। म्हणून या मातेचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन करायला हवं।
आज त्या नाहीत. लोक म्हणतात की मेलेला माणूस काय त्याच्यावर बोलायचं, पण मेलेल्या माणसाच्या तो देहानं जरी नसलो तर त्यांचे आशीर्वाद मात्र कायम कायम त्या कुटुंबावरती असतात आणि राहतात सुद्धा. काय आईचं महत्व आहे. आमच्या चित्र कुटुंबाला मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. आमचे सतीश सर इथे आहेत. का धन्यवाद दिले पाहिजे. कोणतरी मागाशी म्हणत होतं की प्रवचन ठेवलं पाहिजे होतं, कीर्तन ठेवायला पाहिजे होतं. लोक येतात कीर्तनाला तरी येतात, प्रवचनाला नाही कुणी आले तर टाळकरी येतात त्या कीर्तनाला, आणि मग टाळकऱ्यांची गर्दी होते. मी नेहमी सांगतो, गर्दी ही परिवर्तन करत नसते. लोक गर्दीपेक्षा दर्दी किती महत्वाची आहे. ह्यातल्या इथल्या बसलेल्या एकाला जरी आपली आई कळाली, आपल्या बापाचं महत्व कळालं. माझं व्याख्यान या आईसाठी नाही. आता माझं व्याख्यान आहे कोणासाठी. ज्यांची आई जिवंत आज आहे, ज्यांचा बाप आज जिवंत आहे, त्यासाठी सर्वांसाठी माझं व्याख्यान आहे. काय आईचं महत्व आहे. अहो ज्यांनी आईचा आदर्श घेतला ती सगळी माणसं ग्रेड झाली, सगळी माणसं ग्रेड झाली. पण आम्ही सांगतो एक, बोलतो एक, पण वागत मात्र तसं नाही. तुमच्या गावातलं मला माहित नाही सरपंच साहेब, पण आमच्या गावात एक दशक्रिया होती आणि या दशक्रियेत एक महाराज दशक्रियेत प्रवचन करत होता. मोठ्यानं बापाचं महत्व सांगत होता. आणि मोठ्यानं कविता म्हणत होता. कविता होती, शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथे राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप, लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर. सगळं बापाचं महत्व सांगत होता. देवाची उपमा बापाला देत होता आणि त्याचाच बाप समोर उभा होता. बाप निम्म्यात प्रवचन चालू असताना उठला. मला याचं काय ऐकू नका, याचं काहीच ऐकू नका. म्हटलं का. अरे म्हटलं हाच मला सांभाळत नाही, हा लोकांना सांगतो बापाचं महत्व. अशी अवस्था बोलणाऱ्यांची समाजात झालेली आहे. ज्यांचं बोलणं, ज्यांच्या कर्तृत्वाचं आणि कर्तृत्व हे ज्याचं साम्य येतं तोच माणूस ग्रेट असतो. काय आई आहे. लोकांनी अनेकांनी सांगितलं म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर, म्हणजेच आई आहे. मी ईश्वरापेक्षा पहिला दर्जा कोणाला देतो तर त्या आईला देतो. जर आई नसती तर आपण नसतो. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, सगळ्यांना कल्पना याची आहे. लोक म्हणतात आईचं महत्व कधी कळतं, ती गेल्यानंतर कळतं. सगळ्यांना आईचं महत्व कोणाला कळतं. माझी आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आम्हाला कळत नाही. आज माझी आजी नाही, माझा आजोबा नाही, तर मला कळतं माझ्या आजाचं आणि माझ्या आजीचं महत्व. जोपर्यंत ती जिवंत होती तोपर्यंत तिचं महत्व कधीच कळलं नव्हतं. मी नेहमी सांगत असतो, आपण सगळे परमेश्वराचे भक्त आहात, देवाचे भक्त आहेत. प्रत्येकाला स्वर्गात जायचे ना, बरोबर ना. येथे ज्या सुना असतील त्यांना आपल्या सगळ्यांना माहिती आहे. येथे असणाऱ्या सुना आहेत, त्या सुनांना सुद्धा कुठं जायचंय, स्वर्गात जायचंय. ते इथे बसलेल्या कोणाला नरकात जायचंय का नरकात कोणाला. सगळ्यांना स्वर्गात जायचंय. आणि स्वर्गात जाण्यासाठी आपण वेगवेगळ्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतो, आम्ही तुळजापूरला जातो, आम्ही शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन घेतो, आम्ही काशीला जातो. कोणाचं दर्शन घेतो, देवाचं घेतो, पांडुरंगाचं घेतो. कशासाठी तर तो स्वर्गाचा दरवाजा खुला होण्यासाठी, आम्हाला स्वर्गात जागा मिळण्यासाठी. पण स्वर्गात जाण्याचा दरवाजा कुठून ओपन होतो तर त्या आई बापाच्या चरणातून ओपन होतो. तुम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाचे भक्त असाल, तुम्ही काशी विश्वेश्वराचे भक्त असाल, पण आपल्या आई बापाला जर तुम्ही विसरलात, आई बापाला जर तुम्ही ओरडत असाल, आई बापाचा सांभाळ करत नसाल, तर तुम्हाला नरकाचे द्वार, किती देवाचं दर्शन घ्या, किती वाऱ्या करा, तुम्हाला नरकातच जावं लागेल. ज्याला स्वर्गात जायचं आहे त्यानं आपल्या आई असेल, आपला बाप असेल, यांचा सांभाळ करायला हवा. अनेक कवींनी सांगितलंय काय आईचं महत्व आहे. हंबरुनी वासराले चाटते जेव्हा गाय. म्हणजे आई ती पक्ष्याची असू द्या, प्राण्याची असू द्या, माणसाची असू द्या, कुणाची असू द्या, आई ही आई असते. हंबरुनी वासराले चाटते जेव्हा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी आई माय. पाना विचार करा, ज्यावेळेस ती गाई वासराला चाटत असते त्यावेळेस कल्पना करा, आपली आई सुद्धा त्यात आपल्याला दिसते ना. हो काट्या कुट्या वेचायला माई जात असे राणी, पायात नसे वाहन तिच्या चाल आणवानी. काट्या कुट्या, हो काट्या कुट्या, काट्या कुट्या नाही तिचे मानत नसे पाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय.
ही आई आहे. ही आई ज्याला कळली तो छत्रपती शिवाजी राजा झाला. ज्याला आई कळली तो भगवान श्रीराम झाला. ज्याला आई कळली तो कृष्ण झाला. ज्याला आई कळली तो यशवंतराव चव्हाण झाला. ज्याला आई कळली ती जगातली सगळ्यात मोठी माणसं झाली. ज्यांना आई कळाली नाही, ज्यांना बाप कळाला नाही, त्यांनी किती बंगले बांधू द्यात, किती फॉर्च्युनर गाड्या घेऊयात, किती संपत्ती घेऊ द्यात, परंतु उभ्या आयुष्यामध्ये श्रीमंत जरी दिसत असले तर सुख मात्र मिळणार नाही. छाती ठोकपणे सांगतोय मी. ज्याला आईचं महत्व कळत नाही, ज्याला बापाचं महत्व कळत नाही, ती माणसं नरकात गेल्यासारखी आहे, नरकात गेलेल्यासारखी आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, जोपर्यंत जिवंत असतात ना तोपर्यंत त्यांची काळजी घेतली पाहिजे. एकदा ढगाळ गेलेला सूर्य पुन्हा येईल, ढगाळ गेलेला चंद्र पुन्हा येईल, पण मातीआड गेलेला बाप आणि मातीआड गेलेली आई ती कधीच आणि कधीच येणार नाही. किती पैसा असू द्या, किती संपत्ती असू द्या, आज या चित्र कुटुंबियाकडं किती पैसा आहे, किती संपत्ती, फार जमीन विकू द्या, पण आज या आजीला घेऊन या, कुणीच आणू शकत नाही, कुणीच आणू शकत नाही. मग आम्ही काय करू शकतो? त्यांनी दिलेला विचारांचा वसा, त्यांनी केलेलं कार्य समाजामध्ये जर आपण पुढे नेलं तर खऱ्या अर्थानं ती त्यांना श्रद्धांजली असते. त्यांचा नातू माझ्याबरोबर अभि हा कोपरगावला होता. थोडी 10-15 दिवसाची, 20-25 दिवसाची ओळख असेल आमची. तिथे मैत्री झाली आणि खऱ्या अर्थानं त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं हे मला त्यावेळेस चांगलं भावलं. आणि आज ते इथे आल्यानंतर मला कळलं की त्यांच्या रूपात त्यांची आजी मला दिसते. केवळ अभंग म्हणायचे, कडवी कन्या पुत्र होती जे सात्विक त्याचा हरिका वाटे देवा. केवळ हे अभंग फक्त म्हणायचे नाहीत, केवळ जोरजोर ताण द्यायचा आणि जोरजोर ताणामध्ये म्हणायचं याला काहीच अर्थ नाही. आपल्या वागण्यात काय बदल होतोय हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून मी नेहमी सांगतो, जगाचा इतिहास पहा, तुमच्या गावचा इतिहास पहा. ज्यांनी आईचा सन्मान केला, वडिलांचा सन्मान केला, त्याच कुटुंबाची भरभराट झालेली आहे, त्याच कुटुंबाची होते. इतिहासात पाहिलं तर छत्रपती शिवाजी राजा जन्माला आला होता, त्यासाठी जिजाऊ होती. जिजाऊ 350 वर्षापूर्वी जिजाऊ जन्माला आले. आपल्या घरात मुलगी जन्माला आली. परवाची बातमी पहा, परवा दिवशी टीव्हीला एक बातमी दाखवली, 2 मुली जन्माला आल्या म्हणून. 2 मुली पहिल्या होत्या आणि 3री मुलगी जन्माला आली म्हणून एका नवऱ्यानं काय करावं, तिच्या बायकोच्या अंगावरती रॉकेल टाकलं, जाळून टाकली, जाळून मारली. अशी परिस्थिती आत्ताची आहे शिकल्या सवरलेल्या माणसांची. पण 350 वर्षापूर्वी आपल्या घरात मुलगी जन्माला आली म्हणून एका बापानं काय करावं, हत्तीवरून साखर वाटली. त्या बापाचं नाव आहे लखोजी राजे. त्याच लखोजी राजांनी संस्कार केले जिजाऊवरती आणि जिजाऊंनी संस्कार केले शिवाजी राजांवरती. आई कशी असावी तर जिजाऊंसारखी असावी. आई कशी असावी तर जिजाऊंसारखी असावी. ज्याला आईचं महात्म्य जाणून घ्यायचं असेल तर जिजाऊंचं चरित्र वाचलं पाहिजे. शिवाजी राजांच्या वेळेस माझी मासाहेब जिजाऊ 3-3.5 महिन्याच्या गरोदर आहेत आणि गरोदर असणाऱ्या माझ्या मासाहेब जिजाऊंना शहाजी राजाने आणून कुठं ठेवलं तर शहाजी राजाने आणून ठेवलं शिवनेरीवरती. आणि शहाजी राजे गेले कुठं तर शहाजी राजे गेले चिक्कोडीकडे, बेळगावकडे गेले. एके दिवशी शहाजी राजांनी आपला दूत शिवनेरीवरती पाठवला. वार होता शनिवार. मासाहेब जिजाऊ आंघोळ करून केस वाळवत उन्हामध्ये बसलेल्या होता. दूत मासाहेबांच्या पुढे उभा राहिला आणि मासाहेबांच्या पुढे उभा राहिल्यानंतर शहाजी राजांनी दूध पाठवलेला होता. तो दूध शिवनेरीवरती गेला आणि दूध उभा राहिल्यानंतर दूत मासाहेबांना म्हणतोय की राणी साहेब आम्ही शहाजी राजांचे दूत आहोत. राणी साहेब आम्ही शहाजी राजांचे दूत आहोत. आणि शहाजी राजांनी असा सांगावा धाडलाय की आमच्या राणीला कसल्या प्रकारचे डोहाळे लागलेत ते एकदा सांगावं, म्हणजे डोहाळे पुरवण्यासाठी जातीनं दख्खनमध्ये आम्ही येतो. एका नवऱ्याचा निरोप त्याच्या पत्नीला सांगितला जातो. आज परिस्थिती मी पाहतो, मी लोकांचं सांगतच नाही. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. माझी बायको ज्यावेळेस माझ्या मुलाच्या वेळेस गरोदर होती त्यावेळेस माझ्या बायकोला मी विचारलं, म्हटलं सांग प्रिय तुला कशाचे डोहाळे लागलेत. तर माझी बायको मला म्हटली मला बोर, चिंच, आवळ्याचे डोहाळे लागलेत. कधीतरी म्हणायची मॅगी, कुरकुरे, वडापावचे डोहाळे लागलेत. तर कधी कधी म्हणायची माती आणि राख खायचे डोहाळे लागायचे. त्या दलिंदरीला मी सांगितलं माती आणि राख खायचे जर डोहाळे तुला लागले तर तुझ्या पोटी शिवाजी राजा जन्माला येत नाही. जिजाऊंना विचारण्यात आलं, सांगा राणी साहेब तुम्हाला कसल्या प्रकारचे डोहाळे लागले. त्यावेळेस या महाराष्ट्राची माता माझी मासाहेब जिजाऊ सांगते, अरे सांग तुझ्या राजाला, या महाराष्ट्राच्या मातेला डोहाळे लागलेत. अरे घोड्यावरती बसावं, हातामध्ये तलवार घ्यावी, लोक गोळा करावं, स्वतःचं सिंहासन स्वतः निर्माण करावं. 350 वर्षापूर्वी असे डोहाळे लागले आणि म्हणून शिवाजी राजा घडला.
शिवाजीराजा कोणत्या मोहिमेवरती जायचं म्हटलं की पहिला आपल्या आईचं आणि वडिलांचं दर्शन घ्यायचं, आईचं दर्शन घ्यायचं. आता इथे बसले अनेक आहेत, पूर्व दिसत नाही तिथे. कुणीही सांगावं, तुम्ही तरुण होता त्यावेळेस तुम्ही तुमच्या आईचं दर्शन घेत होता का, वडिलांचं दर्शन घेत होता का? अजिबात नाही. मला विचारलं, माझ्या पोराला विचारलं की तू आईचं आणि वडिलांचं दर्शन घेतो का, तर मी सुद्धा उत्तर देईल कधी कधी घेतो, दररोज घेत नाही. मग पोरं दर्शन कोणाचं घेतात? विचार. जसं पेराल तसंच उगवतंय. पेरावतेचं पीक येतं नव नाही त्यात जगाची रीत, पेरावतेचं पीक येतं नव नाही त्यात जगाची रीत. शहाजीनं पराक्रम पेरला म्हणून शिवाजी सर्जा अवतरला. आज तुम्ही पेराल तसंच उगवतंय. इलेक्शन झाल्या तुमच्या इथल्या, प्रत्येकाकडं मोबाईल आहे, अँड्रॉइड. पोराकडं आहे, मुलीकडं आहे, गावातल्या प्रत्येक माणसाकडं आहे. 60 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसानं सुद्धा स्टेटसला फोटो ठेवला आमदाराचा ठेवला. चुकीचं काहीच नाही. आमच्या 16 वर्षाच्या पोरानं स्टेटसला फोटो ठेवला आमदाराचा, खासदाराचा ठेवला, पंतप्रधानाचा ठेवला, राष्ट्रपतीचा ठेवला. पण ज्या जन्मदात्यानं आपल्याला जन्म दिला त्या बापाचं आणि ज्या जन्मदातीनं आपल्याला हे जग दाखवलं त्या आईचं स्टेटस मात्र वर्षभरात त्यांच्या पोरांच्या कधीच स्टेटसला नसतं. ही दुर्दैवाची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. अरे जगामध्ये परमेश्वर आहे का, तर याचं उत्तर आहे. तो पाहायचा असेल तर कुठं पहा, तर आईत पहा. म्हणजेच काय आहे, जगामध्ये आपल्या पोटात दुसरं हृदय तयार करणारं जगातलं एकमेव केंद्र, ते केंद्र म्हणजे आमची आई आहे. ज्याला आई कळते तो शिवराय होतो, ज्याला आई कळते तो संभाजीराजा होतो. मात्र आमच्या आया सुद्धा आता वागतायत तसं का? आई म्हणजे माझी असेल आणि माझ्या मुलांची आई असेल, तिनं तरी समाजात चांगलं काम करण्यासाठी, चांगला विचार घेण्यासाठी पाहिलं पाहिजे. एकत्र असे कार्यक्रम आहेत, ते कार्यक्रम ऐकले पाहिजेत. पण टी व्ही चॅनलला आम्हाला सुधरून देत नाही. आता इतका दुर्दैवाची परिस्थिती. सरपंच साहेब या देशात आले, 7 वाजता मालिका लागायची. सतीश सर, कोणती? आई कुठे काय करते, आई कुठे काय करते मालिका. या देशात आमचे जर खऱ्या अर्थानं आमचं जर हृदय असतं तर ही हृदय असणारी माणसांनी ती मालिका, ती टीव्ही मालिका सैल फोडली असती. परंतु इथल्या हृदय असणारी माणसं हृदय नाहीच की काय असं मला वाटायला लागलं. त्या मालिकेतली आई घटस्फोट घेते, आई प्रेम प्रकरण करते. मालिकाचं नाव दिलं आई कुठे काय करते. आई घटस्फोट घेते, आई प्रेम प्रकरण करते, आई स्वतःचं प्रेम प्रकरण करते, आई मुलींचं प्रेम प्रकरण जुळून देते. आणि आमची आई आपल्या मुलींच्या समोर मालिका पाहते, आई कुठे काय करते. अशा मालिका या देशामध्ये, या समाजात चित्रित केल्या जातात. आणि आम्ही आईचं महात्म्य गाणारे, आईचं कौतुक गाणारे मात्र अशा मालिकावरती आक्षेप घेत नाही. आई बदनाम होत राहते तरी आम्ही आमच्या मालिका, सगळ्यात जास्त बदनाम होणाऱ्या मालिका आमच्या आईच पाहतात. ही दुर्दैवाची परिस्थिती आहे. मी नेहमी सांगत असतो, एक माझी आई किंवा अनेकांची आई असू द्या, ती अशी नेहमी तक्रार करत असते. ती म्हणत असते, माझं पोरगं माझं काहीच ऐकत नाही. समाजाचे अनेक गावात परिस्थिती आहे. आई म्हणत असते, माझं पोरगं नालायक निघालं, ते माझं काही ऐकतच नाही. मग ते ऐकतं कुणाचं? ती म्हणते ते ऐकतं त्याच्या बायकोचं. माझं पोरगं माझं काहीच ऐकत नाही, ते ऐकतं कोणाचं? तर त्याच्या बायकोचं ऐकतं. पण ती पुढे अशी म्हणते, मात्र माझा जावा 1 नंबर आहे म्हणते. माझा जावा 1 नंबर आहे, तो त्याच्या आईचं काही ऐकत नाही. पण सगळं कोणाचं ऐकतो? माझं ऐकतो म्हणले. पेरावतेचं पीक येतं नव नाही त्यात जगाची रीत, तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे. खऱ्या अर्थानं मी नेहमी सांगत असतो, आई आई आणि आईचं महत्त्व जर जाणून घ्यायचं असेल ना तर इतिहासाची पानं चाळा, त्याचबरोबर पुराणाची पानं चाळा. ज्यांनी ज्यांनी आईला कळाली ती माणसं मोठी झाली, इतकी मोठी झाली. खऱ्या अर्थानं आज इथे 50,000ची नोकरी असणारा माणूस असेल, 1 लाख रुपयाची नोकरी असणारा माणूस असेल, मलाही नोकरी आहे. खऱ्या अर्थानं मी लांब कामाला आहे, जॉबला आहे. माझी आई एका ठिकाणी राहते, मी एका ठिकाणी राहतो. अशी परिस्थिती असेल जर, तर आईचा जर सारा निरोप आला असेल आणि म्हणली की बाळा भेटायला या, तर आम्ही कधी जाऊ भेटायला? 5-6 दिवसाने भेटायला जाऊ. एक माणूस असा आहे, तुम्हाला सांगतो, त्याचं नाव आहे की जो आईसाठी किती वेळा होतो, स्वामी विवेकानंद. अरे शिकवलेला गेला. एवढंच काय, खऱ्या अर्थानं ती
जपान असेल, वेगवेगळ्या देशामध्ये फिरले, युरोपामध्ये फिरले, लंडनमध्ये फिरले आणि युरोपामध्ये फिरत असताना, हिंडत असताना ज्यावेळेस महादेशात आले आणि ज्यावेळेस त्यांच्या गावात आले, कलकत्त्यात आले आणि कलकत्त्यात आल्यानंतर त्यांची मिरवणूक ज्यावेळेस निघते आणि मिरवणूक जी आहे ती मिरवणूक ज्यावेळेस त्यांच्या घराच्या समोर येते आणि मिरवणूक घराच्या समोर आल्यानंतर घरात त्यांची जी आई आहे ती घराच्या बाहेर येते आणि तुळशी वृंदावनाच्या तिथे उभी राहते, आपल्या मुलाची मिरवणूक पाहते. कुणीतरी सांगतं की विवेकानंदांना की विवेकानंद तुमची आई तुमची वाट पाहते. त्या रथामधून विवेकानंद खाली उतरतात, अनवणी पायाने पळत सुटतात आणि आपल्या आईच्या कुशीत शिरतात आणि ढसा ढसा रडतात. ते विवेकानंद कधीतरी जाणले पाहिजे, कळून घेतले पाहिजे. खऱ्या अर्थानं जगामध्ये खूप मोठी माणसं होतात. एक गोष्ट आईचं महत्व आपल्याला माहित असेल. एक गोष्ट काल्पनिक गोष्ट आहे. एक प्रियकर होता, एक प्रेयसी होती. त्या प्रेयसीनं आपल्या प्रियकराला म्हटली की मला काय देशील? तर प्रियकर म्हटला तुला चंद्र सूर्य तारे काय पाहिजे ते देतो, तुला सगळं देतो. ती प्रेयसी म्हटली मला आईचं हृदय दे. गोष्ट ऐकलेली सगळ्यांनी, अनेक कीर्तनकारांनी अनेक प्रवचनकारांनी सांगितलेली आहे. काय गोष्ट आहे? मला तू काय दे? आईचं हृदय दे. आणि ज्यावेळेस हे पोरग आईकडे गेलं म्हणतो आई आई मला माझी प्रेयसी आहे, ती प्रेयसी मला म्हणते आईचं हा हृदय म्हणजेच काळीज, ते काळीज दे म्हणते, हृदय दे म्हणते. आता आई म्हटली घे काळीज, घे तुझं हृदय, माझं हृदय घे. त्याने ते हृदय जे काळीज आहे ते काळीज काढलं आणि ठेस लागते. ही गोष्ट आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. मग त्या काळीजातून आवाज आला. काळीजातून आवाज काय आला? बाळ तुला लागलं तर नाही ना? ही गोष्ट काल्पनिक आहे, खरी अजिबात नाही. पण एक खरी गोष्ट मी सांगणार आहे. या देशात आईचं महत्व किती महत्वाचं आहे. कोल्हापूरमध्ये 10-15 वर्षापूर्वी कोल्हापूरमध्ये जर तुम्ही गेला असाल, तिथे तारा राणीचा पुतळा आहे. त्या तारा राणीच्या पुतळ्याच्या पाठीमागं एक वस्ती आहे. त्या वस्तीत सुनील नावाचा एक मुलगा आहे. तो सुनील नावाचा मुलगा काय करतोय? तो सुनील नावाचा मुलगा हा शिक्षण घेतलं नाही. का घेतलं नाही? तर वडिलांचा मृत्यू झाला, आईनं शिकवण्याचा प्रयत्न केला पण शिक्षण घेतलं नाही. मग काय करायचा? त्याला दारूचं व्यसन लागलं, त्याला कोणी कामावरती घेईना. आईनं एका गौंड्याकडे कशी तरी विनंती केली आणि गौंड्याला म्हटली याला कामावरती घे, भिगारी म्हणून घे. मग हा भिगारी म्हणून कामाला जाऊ लागला. आईनं लोकांच्या हातापाया पडली, याचं लग्न लावून दिलं. 3 मुलं झाली, 3. आता मात्र मुलं झाल्यानंतर मात्र याचं दारूचं व्यसन वाढतच गेलं. एके दिवशी यानं त्याच्या बायकोला मारलं. एके दिवशी त्यानं आपल्या बायकोला मारलं. बायकोनं ती 3 मुलं घेतली, थेट माहेरी गेली, परत आलीच नाही लवकर. आता मात्र बायको नसल्यामुळे याचं टेन्शन आणखीच वाढलं. मग यानं दारू प्यायला सुरुवात केली, आणखी दारू प्यायला सुरुवात केली. ज्या गौंड्याकडे कामाला जात होता त्या गौंड्यानं काय करावं? याला कामावून काढून टाकलं. आता मात्र कुणीच त्याला मदत करेना, गावात कुणी मदत करेना. त्याची आई काय करायची? त्याची आई ही मोलमजुरी करायची आणि याला खायला प्यायला घालायची. जगात असं एकमेव केंद्र आहे, एकमेव ठिकाण आहे. पोरगं चांगलं निघालं म्हणजे इंजिनियर झालं, वकील झालं, डॉक्टर झालं, मोठं अधिकारी झालं की ते गावात राहत नाही. म्हणतोय गावातलं वातावरण आपल्याला सूट होत नाही, शहरात जातं. शहरातलं वातावरण आईला सूट होत नाही. म्हणते आई तू गावात राहा, मी शहरात राहतो. वर्षातून कधीतरी येते. पाठवली तर पाठवली, मनी ऑर्डर आता बंद झाली आहे. पाठवलं तर पाठवलं, कधी पैसे पाठवित नाही. पोरं शिकली तेवढी हुकली. मात्र पोरग किती जरी नालायक निघालं, पोरग किती जरी दारुडा निघालं, पोरग कितीही नादान निघालं, तर जगातली फक्त एकमेव अशी आहे ती म्हणजे आई पोराला आयुष्यभर सांभाळते. पहा ना, आपण 40 दिवस दवाखान्यात असू द्या किंवा 40 वर्ष असू द्या, पहा आपण 40 दिवस काय 40 वर्ष दवाखान्यात असू द्या, हॉस्पिटलमध्ये असू द्या, तर आपली सगळीच्या सगळी सेवा आई करते. सगळीच्या सगळी सेवा आई करते. जर आईच 40 दिवसाची 40 वर्ष असू द्या बरं, पोरग सेवा करेल पोरग सेवा? कुणीच करणार नाही. आम्ही स्वार्थी झालो. जगातलं देवाचं एकमेव ठिकाण म्हणजे आई आहे. आणि मग ते पोरग जे आहे ते पोरग दारू पित होतं, त्या पोराला सांभाळण्याचं काम आई करायची. हे आता पोरग कामाला जाईना, आईचं पैसे घ्यायचं आणि पैसे घेऊन दारू प्यायचं. एके दिवशी याची आई आजारी पडली आणि आई आजारी पडल्यानंतर 2-4 दिवस त्या अंथरुणावरती खिळून राहिली, पडून राहिली. तिला पैसेच नव्हते उपचार घेण्यासाठी, डॉक्टरकडे जाण्यासाठी. आता मात्र तिचं पोरग आहे ते पोरग दारू प्यायला सुरुवात केली. त्यानं कुणीतरी पैसे दिले, दारू पिलं, दारूच्या भरात ते घरी आलं आणि घरी आल्यानंतर
पोटात त्याच्या आग पडली होती, त्याला जेवायला मिळत नव्हतं. अनेकांच्या घरी गेलो, पैसे मागत होतं, जेवायला मागत होतं, कुणीच दिना, पैसे दिना, जेवणही दिना. पोरग घरात आलं आणि पोरग आपल्या आईला म्हणते, आई मला पैसे दे, मला भूक लागली आहे, मला दारू प्यायची आहे, पैसे दे. आई म्हटली, अरे माझ्याकडे पैसे नाही. जर पैसे असते तर मी दवाखान्यात गेले असते, हॉस्पिटलमध्ये गेले असते, माझ्याकडे पैसे नाही. पोरानं काय करावं? पोरग आईच्या पुढं उभं राहिलं आणि आईला म्हणतो, आई बघ मी तुला शेवटचं सांगतोय, तू मला पैसे दे, नाहीतर. आई म्हणते, नाहीतर काय? त्या पोरानं सुरी घेतली आणि आईच्या समोर उभा राहिला आणि आईला म्हणतो, आई जर पैसे दिले नाही ना तर हा सुरा आहे तुझ्या पोटात घुसेल. आई म्हटले, अरे बाळा माझ्याकडे खरेच पैसे नाही, जर पैसे असते तर तुला मी पैसे दिले असते, पण आज मात्र पैसे नाहीत. पोरगं म्हणतो, आई मी तुला शेवटचं सांगतो, शेवटचं विचारतो, आई मला पैसे दे, मला दारू प्यायची आहे, मला पोटात भूक लागलेली, आग पडलेली आहे, मला खायचंय, मला पैसे दे. आई म्हणते, तुला काय करायचे ते कर, तुला पैसे देऊ शकत नाही, माझ्याकडे पैसे नाही. त्या पोरानं सूर आईच्या जवळ धरा, म्हणला, आई मी तुला आता शेवटचं विचारतोय, आई मला पैसे दे. आई म्हणते, पैसे नाही. या पोरानं सुरा आईच्या पोटात खुपसला आणि पोटात खुपसलेला सुरा तसाच बाहेर काढला. आई रक्तबंबाळ झालेली आई खाली पडली. या पोरानं पुन्हा सुरा घेतला, पुन्हा पोटात खुपसला. या पोरानं नुसते सुरे पोटात खुपसले नाही तर मायबाप हो, त्या पोरानं खरी गोष्ट आहे, त्या पोरानं आईच्या पायाच्या, हाताच्या आणि शरीराच्या खांडोळ्या केल्या. दारू पिलेल्या पोरानं आईच्या खांडोळ्या केल्या आणि आईचं काळीज त्यानं काढलं, आईचं काळीज काढलं. आणि काळीज काढून काय करावं त्या पोरानं तव्यावरती ठेवलं, खालीून जाळ दिला आणि त्या तव्यावरती काळीज ठेवून त्याला मीठ मिरची लावली, गरम केलं आणि या निर्दयी पोरानं काळीज खाल्लं. ज्यावेळेस त्या काळीजातून सुद्धा आवाज निघाला असेल की बाळा तुझी भूक भागली का रे. ज्यावेळेस हे पोरग घराच्या बाहेर पडलं, पोटातली आग पडलेली होती, पोरग बाहेर पडलं, लोकांनी पाहिलं याच्या शरीरावरती रक्ताचे डाग पडलेले आहेत. मग मात्र यांच्या मनात शंकेची जी पाल आहे ती पाल चुकली आणि मग काय करावं. मग कोणीतरी पोलिसाला फोन केला, पोलीस आली, खरी गोष्ट सांगतोय मी, पोलीस आले, पोलिसांनी चौकशी केली आणि घरात ज्यावेळेस प्रवेश केला तर मायबाप हो, घरात ज्यावेळेस पाहिलं ना तर त्याच्या आईचे तुकडे झालेले होते, शरीराचे खांडोळ्या केल्या होत्या. आणि पोलिसांनी पुढलं पाहिलं ना तर काळीज अर्धवट त्या तव्यावरती खालेलं पडलेलं होतं, त्याला मीठ मिरची लावलेली होती. ज्या पोलिसांनी पाहिलं ना त्यांच्या हृदयाचा ठोका चुकला आणि अनेकांच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागल्या. जो पोलीस त्याचा तपास करत होता तो ठसा रडला. त्यानं आजपर्यंत अनेक गुन्ह्यांचा शोध घेतला होता, मात्र असा गुन्हा त्यानं कधीच पाहिला नव्हता. आता मात्र त्याला ज्यावेळेस पकडलं गेलं, त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं, त्याच्या अनेक टेस्ट घेण्यात आल्या, त्याने नक्की काळीज खाल्ले का पाहण्यात आलं. परंतु या टेस्टमध्ये तो पास झाला, त्याने खरंच काळीज खाल्लं होतं. आणि आता ज्यावेळेस न्यायालय त्याला शिक्षा देणार होतं आणि न्यायाधीशाने विचारलं, तुला तू केलेला गुन्हा आहे तुला मान्य आहे का. त्यावेळेस ते पोरगं म्हणतंय, होय न्यायाधीश साहेब माझी चूक झाली, मी आईचं काळीज खाल्लं, मला तो परमेश्वर माफ करणार नाही, पण मला न्यायाधीश साहेब मला तुम्ही फाशीची शिक्षा देऊ नका, मला तुम्ही काय द्या तर जन्मठेप द्या. न्यायाधीश ज्यावेळेस या निकालाचं वाचन करत होता, तो काय काय केलं हे सांगत होता, न्यायाधीशाच्या डोळ्यातून सुद्धा पाणी आलं आणि न्यायाधीशानं त्याला फाशीची शिक्षा दिली. ही गोष्ट तुम्ही मोबाईल प्रत्येकाकडे आहे, या मोबाईलवरती तुम्ही पहा, तुम्हाला ही वास्तविक गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल. तरी सुद्धा ते आईचं काळीज म्हणत असेल, माझ्या लेकराला माफ करा, फक्त असं एकमेव आहे ती म्हणजे आमची आई आहे. तरी लोक म्हणतात आपल्या आईनं आणि बापानं काय केलं म्हणतात. असं ज्यावेळेस आपल्या आईला आपल्या बापाला त्याचं पोरगं म्हणतं तू काय केलंस, तिची काय अवस्था होत असेल. लोक सहज म्हणतात आई तुला काही कळत नाही, वडिलांना म्हणतात तुमच्यापेक्षा शिक्षण माझं जास्त झालंय, तुम्हाला काही समजत नाही. प्रत्येक घरात आणि प्रत्येक दारात हीच परिस्थिती आहे. येथे बसल्या सुनांनो लक्षात ठेवा, तुम्ही कधीतरी आई होणार आहात, तुम्ही जर तुमच्या सासूला, तुम्ही आज तुमच्या जर सासूचा तिरस्कार करत असाल,
तुम्हाला एकट्याला जर स्वर्गात जायचं असेल तर तुम्ही नक्की सासूचा तिरस्कार करा, पण आपल्याला नवऱ्याला बरोबर घेऊन जर स्वर्गात जायचं असेल, काय म्हणतोय, आपल्याला नवऱ्याला बरोबर घेऊन जर स्वर्गात जायचं असेल तर नवऱ्याचा स्वर्गाचा दरवाजा हा तिच्या आईच्या आणि वडिलांच्या पायात आहे. लक्षात ठेवा, आईच्या आणि वडिलांच्या खऱ्या अर्थानं ममतेत आहे. आणि ती ममता ठुकारून जर तुम्हाला खऱ्या अर्थानं एकट्याला स्वर्गात जायचं असेल तर तुम्हाला तुमचा लक लाभ आहे. जगामध्ये सगळे उपकार फेडता येतील, सगळे उपकार फेडता येतील. जगामध्ये गावचा उपकार फेडता येईल, सगळे उपकार फेडता येईल, पण जगामध्ये फक्त एक उपकार आहे, ते उपकार फेडता येणार नाही, ते म्हणजे आपल्या आईच्या आणि वडिलांचं ऋण जे आहे ते ऋण फेडता येणार नाही. लोक म्हणतात माझ्याकडे खूप पैसा आहे, सगळं गावाने मिळण्यासाठी एवढं केलं, मी आता गावासाठी करणार आहे. एखादा आमदार म्हणतो या तालुक्याचं ऋण मी फेडणार आहे, तालुक्याचा विकास करणार आहे. एखादा सरपंच म्हणतो की या गावानं मला भरपूर दिलंय, या गावचं ऋण मी फेडणार आहे. असाच एक पैशावाला राजा होता. तो राजानं प्रचंड संपत्ती आणि प्रचंड राजवैभव मिळवलं आणि आता म्हटला या गावचं, या राजाचं ऋण मला फेडायचंय. आणि त्याने दान धर्म करायला सुरुवात केली. आणि एके दिवशी आपल्या आईकडे आला आणि आईला म्हटला, वडिलांना म्हटला, आई मला तुझं ऋण फेडायचंय, आई मला तुझं ऋण फेडायचंय, काय करू सांग, किती पैसे देऊ सांग. ती आई म्हटले, तू किती जरी पैसे दिले तरी माझं ऋण तुला फिटणार नाही. नाही नाही, राजा म्हटला, नाही जमायचं आई, सांग तुला किती पैसा देऊ, तुला संपत्ती देऊ, तुला बंगला देतो, सगळं देतो, फक्त मला तुझे ऋण फेडायचंय. आई म्हटली, जर फेडायचेच ना ऋण तर आजची रात्र, मी 70 वर्षाची आहे, आजची रात्र फक्त माझ्या रूम मध्ये आणि माझ्या रूम मध्ये झोप. आता मात्र राजाला वाटलं आईच्या ऋण फेडायचे, वडिलांचे ऋण फेडायचे. आणि मग तो राजा आहे, तो 9-10 वाजता रात्री आला, आई झोपलेली आहे आणि आईच्या रूम मध्ये येऊन झोपला. आणि आता राजाला 10-15 मिनिटात डोळा लागणार. एवढ्यात ती जी त्याची आई आहे ती आई उठली आणि म्हणली, बाळा पाणी देतोस का रे, तहान लागली. राजाला डोळा लागणार. तेवढ्यात राजा म्हटला, नाही, आपल्याला आईचं ऋण फेडायचं आहे, आपल्याला आईच्या ऋणातून मुक्त व्हायचंय, पाणी दिलं पाहिजे. उठला. राजाकडं अनेक दासी होती, अनेक नोकर चाकर होते, पण सगळ्यांना कुणालाच उठवलं नाही. तो गेला, आईला पाणी आणलं, पाणी पाजलं, आईला पाणी दिलं आणि आईला म्हटलं, आता तू शांत झोप. राजा सुद्धा आता झोपी जाऊ लागला. पुन्हा अर्धा तास झाला आणि अर्धा तास झाल्यानंतर पुन्हा ती त्या राजाची आई उठली आणि राजाला म्हणते, राजा उठ, बाळा उठ, माझी औषधं विसरलीत रे, तेवढी औषधं दे. राजा म्हटला, काय आई तुझे वैताग आहे, अरे मगाशी तू ज्यावेळेस तुला पाणी दिलं त्यावेळेसच औषधं मागायची ना. पण म्हटला जाऊ दे, मला ऋण फेडायचंय. म्हटला ऋण फेडायचंय. आता मात्र राजाने औषधं आणली, आईकडे दिली आणि पुन्हा राजाची आईला म्हणते की बाळा मला पाणी दे. पाणी आणलं, ते निम्म पाणी आई पिली आणि निम्म पाणी ठेवलं. पुन्हा आता राजाला वाटलं आईचं ऋण आपण फेडलोय. पुन्हा 1-1.5 तास झाला. आता राजा झोपी जाऊ लागला. पुन्हा आईला जाग आली आणि आईला कोरड पडली होती. आईनं पाणी घेण्याचा प्रयत्न केला आणि पाणी घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ग्लास उचलून बोटाला लावणार एवढ्यातून हातातून ग्लास निसटला. कारण वय झालं होतं, थरथरणाऱ्या हातातून तो ग्लास निसटला आणि राजाच्या गादीवरती पडली. सगळी गादी सोली झाली. राजा तडकीने उठला. मला आई तुला समजत नाही का, आई तुला कळत नाही का, मला उठवायचं आणि कशाला ग सारखं सारखं उठते, माझी झोप मोड करते. त्यावेळेस ती आई म्हणते, बाळा तू लहान होतास आणि लहान असताना तू अनेक वेळा त्या अंथरुणात शी करायचा, सू करायचा, अनेक वेळा उठायचा, रात्रभर मला तू झोपू देत नव्हता. त्यावेळेस मी तुला काय करायचे की तू ओल्या केलेल्या भागावरती मी झोपायचे, तुला कोरड्या भागावरती ठेवायचे. तू कितीतरी वेळा उठायचा, रडायचा. प्रत्येक वेळेस मी तुला खऱ्या अर्थानं झोपवण्याचा प्रयत्न करायचा. कितीतरी वेळा मी तुझ्यासाठी यातना सहन केल्या. माझे ऋण तुला फेडता येणार नाहीत. जगामध्ये सगळे ऋण फेडता येतील, फक्त आई बापाचे ऋण फेडता येणार नाही. ज्याला आई बापाचे ऋण फेडायचे असेल, फेडता तर येतच नाही. ज्याला ऋण जर फेडायचे असेल त्याच्या आईचं आणि वडिलांचं नाव मोठं करायला हवं की नाही, करायला हवं. त्याच्या आई वडिलांचं नाव खऱ्या अर्थानं ही जी आजी आहे या आजीचं नाव जर त्यांची मुलं, त्यांचे नातू जर समाजामध्ये चांगलं काम करत असेल तर ऋण फेडल्यासारखं आहे. खऱ्या अर्थानं आम्हाला ऋण फेडायचं असेल तर आमची मुलं काय काम करतात, आमचे नातू काय चांगलं काम करतात याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि कुणीच जास्त दिवस जगणार नाही. मला आज जायचंय तर उद्या तुम्हाला जायचंय,
प्रत्येक जण इथे जाणार आहे. लोक म्हणतात माझ्याकडे भरपूर आहे, काहीच टिकत नाही. सुतोडीचा थोडा सुद्धा वर जात सगळ्यांना माहिती आहे, फक्त इथे ऐकतात आणि सगळं आम्ही घरी सोडून देतो. घरी गेलो की पुन्हा आहे तसं जेव्हा काय सुरुवात करतो. सुतोडीचा थोडा वर जात नाही आपण म्हणतो आणि नाहीच जात वर. जातोय का? सगळं तयार आहे, तुम्हाला सांगतो सगळं तयार आहे इथे. म्हणजे काय, तुम्ही गेलात मी गेलो तर उचलणारे खांदेकरी तयार आहेत. एवढंच काय, पुढं मडकं धरणारा सुद्धा तयार आहेच. एवढं काय, तुम्हाला आग्नी डाग देणारा सुद्धा तयार आहे. एवढंच काय, तुमच्यावरती मीठ आणि तुमच्यावरती राखेल आणि तुमच्यावरती टायर टाकणारा सुद्धा तयार आहे. एवढं काय, तुम्हाला अर्ध जळालेलं सोडून घरी येऊन कडू घास खाणारा आणि कडू घास काढणारा सुद्धा तयार आहे. जगात सगळं तयार आहे, फक्त तयार कोण नाही? आम्ही तयार नाही. पहा ना, तुमच्या गावात स्मशानभूमी असेल, त्या स्मशानभूमीच्या किंवा शहरात स्मशानभूमी, सगळीकडे स्मशानभूमी आहे. आणि ज्या वेळेस माणसाचा मृत्यू होतो त्यावेळेस जिथून लाकडं तुम्ही आणता, जिथून ते मैताचं साहित्य तुम्ही आणता, त्या दुकानवाल्याची कधीतरी सकाळी गेल्याबरोबर गाठ घ्या. ज्यावेळेस तो दुकान उघडतो आणि दुकान उघडल्यानंतर काय करतो, दुकान उघडल्यानंतर देवाचा फोटो असतो, त्या देवाच्या फोटोला तो अगरबत्ती लावतो. का लावत असेल अगरबत्ती? तो असं म्हणत असेल की गावात एक सुद्धा नाही मरू दे आणि माझा धंदा वर्षात नाही झाला तरी चालेल, गावातला एक सुद्धा माणूस नाही मरू दे, तालुक्यातला नाही मरू दे, सगळे सुखरूप राहू दे, असं म्हणतो. तो काय म्हणत असेल, अगरबत्ती लावताना गावातल्या 4-5 जणांचा तरी मृत्यू होऊ दे, माझा सरपणाचा धंदा जोरात चालू दे, मला बंगला बांधायचा आहे, मला गाडी घ्यायची आहे, मला पोरीला शिकवायचंय, पोराला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, गावातली माणसं मरू दे आणि माझा धंदा चालू दे. अशी अवस्था प्रत्येक गावात आहे. माणूस स्वार्थी आहे, परंतु स्वार्थी असावं, परंतु स्वार्थ ठेवत असताना समाजाचं ऋण फेडण्यासाठी पहिलं आईवडिलांचं ऋण फेडण्यासाठी आम्ही प्रयत्न करायला हवा. जवळजवळ अर्धा पाऊण तास झाला, अजून फक्त 10-15 मिनिटं घेतो मी या ठिकाणी थांबतो. खऱ्या अर्थानं ईश्वरचंद विद्यासागर नावाचा एक समाजसेवक आहे. कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करत होता आणि ईश्वरचंद विद्यासागर कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करत असताना काय झालं, एके दिवशी त्यांच्या आईनं कोणाकडे तरी निरोप पाठवला. म्हणजे माझ्या मुलाला सांगा की मला उभ्या उभ्या भेटून जा. ईश्वरचंद विद्यासागरला वाटलं माझ्या आईनं निरोप पाठवलाय, उभ्या उभ्या भेटून जा. त्यांचं कॉलेजमध्ये मनच रमेना. शेवटी प्राचार्यांकडे गेले आणि प्राचार्यांना म्हटले माझ्या आईनं माझी आठवण काढली, मला जावं लागेल. माझ्या आईनं आठवण काढली माझी, मला जावं लागेल. प्राचार्य म्हटले उद्या जाना, परवा जाना, आता कुठं मध्ये निघाला? नाही म्हटलं आत्ताच जावं लागेल. त्या प्राचार्याच्या टेबलावरती यानं रजेचा अर्ज ठेवला होता. प्राचार्य म्हटला तुला रजा मिळणार नाही. यानं लगेच तो अर्ज फाडला आणि तिथेच आपला राजीनामाचा अर्ज लिहिला आणि लगेच राजीनामा दिला आणि निघाला ना ईश्वरचंद विद्यासागर. निघाला, आपल्या आईला भेटायला निघाला. भेटला आईला, रात्र झाली होती त्याच दिवशी भेटला. आई म्हटली बाळा एवढा उशिरा का आला रे? तो ईश्वरचंद विद्यासागर म्हणतात अगं तू माझी आठवण काढली, तुझ्या पोराची तू आठवण काढली आणि मी जर आलो नाही ना तर तो परमेश्वर मला माफ करणार नाही. पण बाळा पाऊस पडतोय, प्रचंड पाऊस आहे, मध्ये नदी आहे आपल्या गावाच्या, त्यावेळेस काय पूल नव्हते, नदी आहे आणि नदीला प्रचंड पूर आलेला आहे. अशा पुरामध्ये तू नदी पार करून आलास कसा? अरे तुला काही जर बरं वाईट झालं असतं तर मी कोणाकडे पाहायचं होतं, उद्या यायचं, परवा यायचं. पोरगं म्हटलं आई तुझी आठवण मला राहत नव्हती, मी नोकरी सोडली. म्हटला आई नदीच्या किनारी आलो, प्रचंड नदीला पूर आला होता, पाणी आला होता, पण माझं धाडस होत नव्हतं नदी पार करायचं. परंतु म्हटलं मला आईला भेटायचं. मी पहिला पाऊल त्या पाण्यात टाकलं आणि म्हटलं आई, म्हटलं आई. आणि हे पोरग पोहत पोहत नदीच्या पुरामधून बाहेर आलं आणि आपल्या आईला भेटलं, कडकडून मिठी मारली. असं पोरग जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत ईश्वरचंद विद्यासागरांचं नाव आई भक्त म्हणून राहणार आहे. अशी आईची भक्ती आम्हाला करता आली पाहिजे. खरं पाहिलं तर आईची आज मम्मी झाली आहे. खरं सांगतो आईची आज मम्मी झाली. माझं पोरग सुद्धा माझ्या बायकोला मम्मी म्हणतोय आणि मम्मी ह्या नेटवरती बसून रम्मी खेळायला लागली. तुम्ही नका असू, बाबाचा सुद्धा पापा झालाय. पापा सुद्धा देशी पितोय आणि ब्रँडी पिऊन गटारात लोळतोय. मग या मम्मी पप्पाच्या खुळामध्ये ह्या पोरांचा लॉलीपॉप झालाय.
दोष द्यायचा कुणाला? दोष दिला पाहिजे संस्कृतीला. मी खोटं सांगत नाही, या भारतामध्ये अनेक जाती आहेत, पण सगळ्यात मला अभिमान वाटतो तो ब्राह्मणांचा. खरंच ब्राह्मणांचा अभिमान वाटतो. आईची शक्ती, आईची भक्ती कशी करावी हे ब्राह्मणाकडून शिकावं, मारवाड्याकडून शिकावं. गोड बोलून, गोड बोलतात. माणूस किती वाईट असू द्या, त्याच्याशी गोड बोलणारी या भारतातली एकमेव जमात ती म्हणजे मारवाडी असेल, ब्राह्मण असेल. ब्राह्मणाची बायको, ब्राह्मणाची आई ज्यावेळेस आपलं पोरग मांडीवरती झोपवायचं असेल ना, छानपैकी थोपटते आणि गाणं म्हणते, लिंबुनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, अजून माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, लिंबुनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. पोरग छानपैकी झोपी जातं. पण आमच्याकडे काय अवस्था आहे तुम्ही पहा ना. मी लोकांचं सांगत नाही, माझी आजी माझ्या पोराला झोपीत होती, अशी धपाक 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 हानीत होती की जणू काही मारतेच काय, आणि गाणं म्हणत होती, हाड तू कुतऱ्या, हाड तू कुतऱ्या, थोडी बाळाच्या झिपऱ्या, थोडी बाळाच्या झिपऱ्या, थोडी बाळाच्या झिपऱ्या. माझं पोरग आई शपथ सांगतो सतीश सर झोपलं नाही. माझ्या पोराला पाळण्यात टाकलं आजीने, आणि आजी झोका देत होती. मधीच कुत्रा आलं, आणि कुत्रा आल्यानंतर आजी म्हणत होती, यू हाड, यू हाड, यू हाड. माझं पोरग ज्यावेळेस बोलायला लागलं त्याला वाटलं आपली अवलाद हाडाडची आहे, आणि त्याच्या तोंडातून पहिला शब्द निघाला यू आणि हाड. पेरावतेचं पीक येतं नवं नाही त्यात जगाची रीत. तुम्ही आज तुमच्या आई वडिलांना इथल्या जर सुनेनं जर इतकी भयान परिस्थिती आहे, लोक देखाव्यासाठी काही करतात, खरंच काही करतात. 2 मिनिटं घेतून मी या ठिकाणी थांबणार आहे. काय करतात दिखाव्यासाठी? वास्तविक गोष्ट आहे. माझा एक मित्र आहे, आणि मित्राचा सासरा काही 10-15 दिवसापूर्वी एक्सपायर झाला, आणि त्याच्या दशकिरीला मी गेलो, आणि दशकिरीला मी गेल्यानंतर त्याच्या मुलानं काय केलं, मुलगा मुंबईला राहिला होता. तिच्या मुलानं काय केलं, तो बाप आजारी असताना तो आला नाही, मेल्यावरती आला, आणि मेल्यानंतर गावाला दाखवण्यासाठी 7 लाख रुपयाचं स्मशानभूमीला पत्र्याचं शेड बांधलं. 7 लाख रुपये गावाला दिले. आणि म्हटलं पोरग खूप बापाशी खूप प्रामाणिक आहे म्हटलं. आणि ज्यावेळेस त्या चौकशी केली त्यावेळेस हे पोरग बाप आजारी असताना एकदा सुद्धा फिरकलं नाही, एकदा सुद्धा फिरकलं नाही. या बापाला हृदयविकाराचा झटका आला. दवाखान्यात जायला 200 रुपये नव्हते, म्हणून हे तसंच दिवसभर घरात पडून राहिलं आणि संध्याकाळी नेलं. ही वस्तुस्थिती आहे. तुमच्या सुद्धा गावात काय, माझ्या गावात काय, एकुलता एक पोरगा असतो, एकुलता एक. खूप लाडानं वाढवलेलं असतं, खूप मोठा केला असतं, खूप 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 सगळं हवं नको ते दिलं असतं. आणि पोराचं लग्न केलं की ज्यावेळेस सून घरात येते त्यावेळेस म्हणते, सून त्याच्या पोराला म्हणते, म्हातारीचं आपलं जमत नाही, म्हाताऱ्याचं आपलं जमत नाही, मला वेगळं राहायचंय. जरूर राहिलं पाहिजे वेगळं, ज्याला राहायचं त्याने जरूर राहिलं पाहिजे, पण आपल्या आई वडिलांचा तिरस्कार तरी करताना कामा नाही ना. अरे पोरगा समोर असतो, बाप समोर असतो, वर्षभर पोरगा बाप बोलत नाही, आईचं तोंड पाहत नाही. कशासाठी करतो आम्ही हे? आम्हाला प्रत्येकाला जायचंय. इथे कुणीच अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेला नाही. आणि खऱ्या अर्थानं ज्याला अमर व्हायचं असेल त्यानं, ज्याला आईची भक्ती करता आली तोच अमर झाला, ज्याला वडिलांची भक्ती करता आली तोच अमर झाला. जगामध्ये जेवढी मोठी माणसं झाली ती सगळी आईची आणि वडिलांची भक्ती करणारी होती. यशवंतराव चव्हाणांचं एक उदाहरण आहे सतीश सर, सांगून थांबतोय मी या ठिकाणी. यशवंतराव चव्हाण शाळेत होते, आणि 1932चा काळ आहे. 1932च्या काळामध्ये भारतामध्ये स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते, आणि आता 26 जानेवारी हा स्वातंत्र्य दिवस त्यावेळेस घोषित करण्यात आला होता, पूर्ण स्वराज्याचा दिवस घोषित करण्यात आला होता. आणि गावागावात, आमच्या गावात म्हणजे वेगवेगळ्या गावात आमचे ध्वज फडकवले जायचे, तिरंगा फडकवला जायचा. आणि यशवंतराव चव्हाण शाळेत होते. शाळेत त्यांनी काय केलं, एक झाड होतं, त्या झाडाला तिरंगा फडकवला, तिरंगा. आणि तिरंगा फडकवल्यानंतर तो तिरंगा तसाच फडकत राहिला. आणि त्या रस्त्याच्या पलीकडं एक इंग्रज अधिकारी आहे, जो शिक्षण अधिकारी म्हणून काम करतोय. त्यानं पाहिलं या शाळेच्या ग्राउंडवरती जे झाड आहे त्या झाडावरती तिरंगा फडकवलेला आहे, आणि ते त्यानं पाहिलं. तो शिक्षण अधिकाऱ्याने पोलिसात कंप्लेंट केली. पोलीस आले, शाळेत आले, मुख्याध्यापकाला विचारलं की हा तिरंगा जो आहे तो तिरंगा कुणी फडकवला. त्यावेळेस असा नियम होता की ज्यानं गुन्हा केला त्याने सांगायचं मी केलाय म्हणून. यशवंतराव चव्हाण आले आणि म्हटले मी केला, हा तिरंगा मी फडकवलाय. पोलिसांनी अटक केलं, न्यायालयात हजर केलं. आणि न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने शिक्षा सुनावली.
11 महिन्याची तुरुंगवास सुनावला. आणि ज्यावेळेस तुरुंगात घेऊन जाणार होते त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांची आई, यशवंतराव चव्हाणांचे शिक्षक, मुख्याध्यापक, गावातले अनेक माणसं आली आणि यशवंतराव चव्हाणांचे शिक्षक यशवंतरावांना म्हणू लागले, यशवंता इथला साहेब खूप दयाळू आहे, यशवंता इथला साहेब खूप दयाळू आहे, फक्त तू माफी माग, फक्त म्हण मी तिरंगा इथून पुढे फडकावणार नाही, फक्त आणि फक्त तू माफी माग, तुला सोडून देतील. यशवंतराव चव्हाणांची आई अशिक्षित होती, अशिक्षित. ती यशवंतराव चव्हाणांची आई त्या शिक्षकांना म्हणली, मास्तर तुमचं डोकं जाग्यावरती आहे का? मास्तर तुमचं डोकं जाग्यावरती आहे का? माझ्या पोरानं कोणताच गुन्हा केला नाही, माझ्या पोरानं अरे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ही चळवळीत तो सहभाग घेतलाय. म्हटले यशवंता माफी मागू नकोस, फक्त जेलमध्ये गेल्यानंतर स्वतःच्या शरीराची काळजी घे. ते यशवंतराव चव्हाण आयुष्यभर आईची भक्ती करत होते, आईची शक्ती म्हणून तिची पूजा करत होते. अनेक माणसं मोठी आहे पण आम्हाला त्यांचा मोठेपणा कळलाच नाही. म्हणून जाता जाता फक्त एकच सांगतो, ज्याला मोठं व्हायचंय, असं वाटत असेल आपलं कुटुंब चांगलं चालायचंय, असं वाटत असेल आपला प्रपंच चांगला व्हायचा आहे, तर फक्त आई वडिलांची सेवा आम्हाला करता आली पाहिजे. आम्ही अनेक कीर्तनकार, अनेक प्रवचनकार, अनेक व्याख्याते सांगत असतात, आई वडिलांचं हे करा, आई वडिलांचं तसं करा, मात्र यांचीच आई यांच्याबरोबर नसते, अशी वस्तुस्थिती या गावात, या देशामध्ये निर्माण झाली आहे. म्हणून जगातले असं एकमेव विद्यापीठ आहे, एकमेव विद्यापीठ आहे जे म्हणजे मुलगा लहानाचा मोठा होत असताना त्याला बोलायला शिकवते, जिला चालायला शिकवते, त्याला वाढवते, त्याला मोठं करते, सगळं काही करते, आपली स्वप्न बाजूला ठेवते, मुलांमध्ये आपली स्वप्न पाहते. आणि मुलगा शिकलं की पोरगा आईला म्हणतं, तुला काही समजत नाही का, तुला काही कळत नाही का? त्यावेळेस त्या आईची अवस्था काय होत असेल याचा विचार करून पहा. तुम्हालाही मुलगा असेल, मलाही मुलगा आहे, मलाही मुलगी आहे. ज्यावेळेस मी माझं पाहतो, ज्यावेळेस मुलगा मोठा होईल, मी आज काबड कष्ट करतोय, आणि ज्यावेळेस हाच मुलगा मला जर म्हणत असेल की तू काय केलं माझ्यासाठी, तर माझ्या वेदना किती होत असतील. म्हणून इथल्या सुनांनी सुद्धा लक्षात ठेवा, आपल्याला सुद्धा कधीतरी आई व्हायचंय, आणि म्हणून आम्हाला स्वर्गात जायचं असेल तर हा स्वर्गाचा दरवाजा आई या सासूपासून उघडतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि आईवडिलांची सेवा करा. जी माणसं आईवडिलांची सेवा करतील तीच मोठी होतील, नाहीतर खूप भयान परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे. आई असं एकमेव केंद्र आहे. परमेश्वर आहे का, तर 100% आहे. तुम्हाला पंढरपूरच्या पांडुरंगात परमेश्वर दिसेल, कोणाला साईबाबा दिसेल, पण पंढरपूरच्या पांडुरंगात तू परमेश्वर आहेस. पहिला परमेश्वर आपल्या आई वडिलात आहे. म्हणून आई वडिलांची चांगली सेवा करा. या कुटुंबानं चांगला उपक्रम केलाय. कुणीतरी म्हटलं, आमच्या मागाशी डॉक्टर साहेब म्हणत होते की अनोखा उपक्रम आहे, व्याख्यान ठेवले. का ठेवलंय मला माहिती आहे. इथे असणारी 100-200 माणसं असतील, या 200 माणसातल्या 100 माणसाला नाही, 150 माणसाला पटणार नाही, खरं सांगतो. पण 50 माणसाला जरी पटलं आणि 50 माणसातल्या 2 जणांनी जरी आपल्या आईवडिलांची सेवा केली, तर माझ्या या व्याख्यानाचं फलित झाल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थानं आई म्हणून आई होत असताना आपण सुद्धा आपली जबाबदारी आहे, आपण सुद्धा चांगलं वागलं पाहिजे. ज्यांना आपण सुद्धा चांगला बाप झालं पाहिजे. नाहीतर लोकांना म्हणायचं की ह्यो असा करतो, तो तसा करतो, आपण जर वाईट वागत असेल तर त्यालाच काहीच अर्थ राहणार नाही. जाता जाता फक्त एकच सांगतो, येथे बसलेल्या प्रत्येकाने गोष्ट लक्षात ठेवा की जगामध्ये एकमेव अशी गोष्ट आहे ती चिरकाल टिकणारी आहे, ते म्हणजे आशीर्वाद. आणि ते आशीर्वाद ही आजी आज गेलेली आहे, तिचे आशीर्वाद मात्र आज सुद्धा इथे आहे. हे आशीर्वाद असेच जर पुढे भेटावेत. यांचा मुलगा असेल डॉक्टर अभि आहे, त्यांचं ज्यावेळेस लग्न होईल आणि लग्न झाल्यानंतर त्यांचा मुलगा होईल आणि असा कार्यक्रमातून त्यांच्या आजीची माहिती ज्यावेळेस त्यांना कळेल, त्यावेळेस त्यांच्या आजीचा इतिहास आजी जिवंत राहणार आहे. म्हणून तुम्ही वर्ष श्राद्ध घालत असताना मी नेहमी सांगतो की तुम्ही गुलाबजाम नका करू, तुम्ही भाकरी चटणी करा, पण आपल्या आईची आठवण काढत असताना तिचे विचार जिवंत राहण्यासाठी असे उपक्रम घ्या, तर खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली ठरत असते. आणि म्हणून जाता जाता फक्त एकच सांगतो, मला एवढं लांबून आपण बोलवलं, आपण शांतपणे ऐकून घेतलं, माझ्या व्याख्यानातून काही नाही घेतलं तरी चालेल, खरंच काही नका घेऊ, फक्त स्वतःच्या आईबापाला जपा. आपण आपल्या आईबापाला जपलो की जग आपोआप बदलेल. तुमच्या वस्तीत किती घरं आहेत, किती घरं असतील, प्रत्येक घराशी आपलं जमतं असं नाही, मात्र आमचा व्यवहार फक्त वस्तीतल्या 4 ते 5 घराशी चांगला असतो. मात्र आमची संगत कशी असावी, आमची संगत अशी असावी ज्या घरात सासूचा, ज्या घरात सासऱ्याचा सन्मान केला जातो, त्याच घराशी आपण चांगला संबंध ठेवायचा आहे. ज्या घरात सासू एकीकडं, ज्या घरात सून एकीकडं आणि नेहमी भांडणं होतात, त्या घराशी आपला संबंध ठेवायचा नाही.
जर ठेवला तर काय होतं, त्यांचं वातावरण आमच्या घरात येतं आणि आमच्या घराचे सुद्धा 12 वाजल्याशिवाय राहत नाही. म्हणून जे समाजात चांगलं कुटुंब वागतंय त्याच कुटुंबाशी आपला व्यवहार असावा. जे समाजात कुटुंब वाईट वागतंय, एकुलता एक मुलगा आहे पण आई बापापासून वेगळा राहतोय, त्या मुलाशी त्या कुटुंबाशी कसलाच व्यवहार ठेवायचा नाही. ज्याला आई बापाची किंमत नाही, ज्याला वडिलांची किंमत नाही, त्याला समाजाची, त्याला देशाची आणि त्याला देवाची, त्याला धर्माची अजिबात किंमत नसणार आहे. म्हणून अशा कुटुंबाशी आपण संबंध ठेवावा असंच मी या ठिकाणी विनंती करतो. पुनश्च एकदा या चित्रक परिवारानं ज्या आजींसाठी हा सोहळा आयोजित केला त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि जाता जाता फक्त एक सांगतो की जगामध्ये मोठं व्हायचं असेल, जगामध्ये मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला एकमेव मोठं करणारं केंद्र आहे, ती म्हणजे आपली आई आणि आई. धन्यवाद.